पॅन मध्ये मी जवळपास 1.5 चमचा तेल घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता थोडासा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे। आता हा कांदा व्यवस्थित मी परतून घेते। या कांद्यासोबत बारीक चिरलेले टोमॅटो घालू शकता। आता मी वाटणामध्ये देखील घातलेले आहे आणि आता कांद्यासोबत देखील अर्धा चिरलेले टोमॅटो घालून घेतलेले आहे। आता कांदा टोमॅटो पटकन परतण्यासाठी यामध्ये ना मी मीठ घातलं होतं आणि तो व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे। तर इथे मी आता सांगितलेलं आहे की यामध्ये आपल्याला या स्टेजला मीठ घालून घ्यायचं आहे। आता मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो पटकन परतला जातो। साधारणपणे अर्ध्या मिनिटासाठी झाकण ठेवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढायचं आणि पुन्हा एकदा कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून घेतलेले जे चिकन आहे ते घालून घ्यायचे। आता हे जे चिकन आहे तर हे धुवून घेतल्यानंतर याला मी कुठलेही मसाले वगैरे लावलेले नव्हते, तर डायरेक्टच आपण या तेलामध्ये बाकीचे सर्व मसाले घालून घेणार आहोत। तर चिकन इथे मी घालून घेतलेले आहे। यावर आता मी थोडीशी हळद घालून घेणार आहे आणि सोबतच घरगुती जे आपल्याकडे तिखट आहे ते घालून घ्यायचं। तर इथे मी घरगुती मसाला घालून घेणार आहे, साधारणपणे 1/2 चमचाभर इतका मी मसाला घालून घेते। आता आपल्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता जे आपण तयार करून ठेवलेलं वाटण होतं ते वाटण घालून घेणार आहोत। तर आता चिकन सुक्का बनवत असताना मी जास्त वाटणाचा वापर करणार नाहीये, जास्तीत जास्त मी 2 ते 3 चमचे इतकंच वाटण घातलेलं आहे। जर तुम्हाला वाटणामध्ये हे चिकन बनवायचं नसेल तर फक्त कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर हिरव्या मिरचीच्या पेस्ट मध्ये देखील हे चिकन तुम्ही खूप छान पद्धतीने बनवू शकता। झाकण ठेवून घ्यायचे आणि गॅस आता इथे स्लो करायचा आहे। असं केल्यामुळे हा जो मसाला आहे खूप छान असा आतल्या आत शिजला जातो आणि चिकन मध्ये देखील हा मसाला मुरला जातो मिनिटभरासाठी। आणि पुन्हा झाकण काढून पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या स्टेजला आपल्याला चेक करायचं आहे चिकन शिजलंय की नाही, कारण की बॉयलर चिकन असेल तर ते पटकन शिजलं जातं। आता मी चेक करून घेणार आहे। चिकन जर थोडंसं मला कच्चं जाणवलं तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे। तर साधारणपणे जवळपास 2 ते 3 चमचे इतकंच मी पाणी घालून घेत पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवून त्याला छान असं शिजवून घेतलेलं आहे। तर यावरती मी थोडीशी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता हे चिकन सुक्का आपण सर्व करून घेऊया। आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा।